डॉक्टर पतंगराव कदम यांच्या 79व्या जयंतीनिमित्तानं भारती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंट्स हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनाचा आज समारंभ पार पडला आणि यावेळी उद्घाटन झाल्यानंतर सर्वच नेते एकाच गाडीतून सभा मंडपापर्यंत आले। शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी एकाच गाडीतून प्रवासही केला। पुण्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय संस्कृतीचं दर्शन घडलं। काँग्रेस नेते विश्वजीत कदम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करताना पाया देखील पडले। डॉक्टर पतंगराव कदमांच्या जयंतीनिमित्त भारती सुपर स्पेशालिटी संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोघे जण एकाच व्यासपीठावर आले होते। आणि त्यानंतर वळूयात आणखी एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। भाजप विरोधामध्ये मोर्चे बांधणी करण्यासाठी महाविकास आघाडीनेही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे। महाराष्ट्रापुरते तरी महाविकास आघाडी एकत्र लढू शकते असे संकेत शरद पवारांनी दिले। तसंच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिलाय। याशिवाय राज्यपाल कोश्यारींवरही त्यांनी टीका केली। असा प्रयत्न आहे महाराष्ट्रापुरतातरी की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना या सगळ्यांनी एकत्रित त्याच्यामध्ये पावलं टाकावी। आणखी काही राजकीय पक्ष आहेत रिपब्लिकन पक्षाचे काही गट यांचाही सहभाग याच्यामध्ये करावा अशी इच्छा आहे। पण आम्ही आता चर्चेच्या स्थितीत आहोत। अंतिम निर्णय घेतलेला नाही। ते नाखुश असतील तर आम्ही सगळे नाखुश आहोत। पहिले राज्यपाल आहेत की त्या राज्यपालांच्या बद्दल सतत चर्चा होते, सतत लोकांना त्यांच्यावर टीका करावी लागते, चुकीची स्टेटमेंट करतात आणि त्यावेळेला जनतेला त्याबद्दलची नापसंती ही जाणून द्यावी लागते। हे सध्याच्या अभ्यासाच्या तुलना आहे आणि खरं म्हणजे ते चांगलं नाही। पण शेवटी हे महत्त्वाचं फळ आहे। त्या फळाची प्रचिता ही राखली पाहिजे, पण ती यांच्याकडनं राखली जात नाही।